नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपण जेव्हा गडावर जातो किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराजांचा जेव्हा जयघोष करतो आपण, तेव्हा आपण जय जिजाऊ बोलल्यावर जय शिवराय बोलतो, बरोबर? पण जय भवानी बोलल्यावर जय शिवराय का नाही बोलत? हा प्रश्न आहे. निदान 40% तरी लोक अशी आहेत जी जय भवानी बोलल्यावर जय शिवाजी बोलतात. महाराजांचं नाव एकेरी शब्दात घ्यायचा हक्क आपल्याला अजिबात नाहीये, कारण आपण इतके मोठे तर अजिबात नाही होत. महाराजांचं नाव एकेरी शब्दात घ्यायचा हक्क फक्त आणि फक्त माँसाहेब जिजाऊ साहेबांचा. आणि अजून एक विषय असा की जेव्हा आपण गड किल्ल्यांवर जातो तेव्हा आपण जाताना आपल्याला काही बाटल्या पडलेल्या दिसतात, बरोबर? आता ते कसल्या बाटल्या ते काही वेगळ्या प्रकारे सांगायची गरज अजिबात नाहीये. असतात असे काही महाशय जे सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार असेल तर गडकिल्ल्यांवर जातात, फिरायला म्हणून जातात, मौज मज्जा करायला. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नाही, मौज मज्जा करण्यासाठी जातात. आणि मग तिथे ते महाशय त्यांचं ते शीतपेय पिऊन मस्त मज्जा करतात. तर माझं त्या महाशयांना एक सांगणं राहील की तुम्ही ते शीतपेय पिता ना, प्या बिनधास्त प्या, पण मग लपून लपून कशाला पिता? महाराजांच्या स्मारकासमोर बसून प्या. नाही ना हिंमत होणार, मग महाराजांच्या गड किल्ल्यावर बसून दारू प्यायची हिंमत कशी काय होते तुमची? अरे स्वराज्य, महाराजांनी जीवापाड जपलेलं स्वराज्य, त्याची आज ही दशा झाली तर किती वाईट वाटेल त्या राजाला. जेव्हा कधी गडकिल्ल्यांवर जातो आणि अशा त्या पडलेल्या बाटल्या बघतो तेव्हा फार वाईट वाटतं आणि महाराजांची माफी मागावीशी वाटते. माफी असावी महाराज, कदाचित आमचंच काही चुकलं असेल. म्हणूनच काही लोकांची आपल्या पवित्र भूमीमध्ये बसून दारू प्यायची हिंमत होते. पण महाराज काळजी नसावी, आता असं होणार नाही, कारण तुमचे मावळे आणि रणरागिणे आता सज्ज झाले आहेत. आता बसू द्यात कोणी दारू पीत गडावर, त्यांचा तिथेच कडेलोट होणार. आणि अजून एक विषय असा आहे की काही मुलं हा उल्लेख केलाय, म्हणजे 100 पैकी 10% मुलंच अशी असतील जी महाराजांच्या नावांचे ध्वज, शिवमाळ, चंद्रकोर हे सर्व असतं. आणि एखादी रात्री बेरात्री मुलगी जर जात असली तर तिची छेड काढली जाते. तर माझं त्या भावांना एक सांगणं राहील, अरे माझ्या भावांनो, तुमच्या पण घरात बहिणी आहेत की नाही? मग रात्री बेरात्री एखादी मुलगी जर एकटी जात असेल तर तिला न घाबरवता तिची मदत करा, तिला घरापर्यंत सोडा. कारण तुम्ही घातलेल्या त्या शिवमाळेचा, चंद्रकोरेचा आणि त्या ध्वजाचा अपमान करत आहात. हे सगळं थांबवा. तुम्ही स्वतःला मावळे म्हणता ना शिवरायांचे, मग शिवरायांचे विचार आत्मसात करा, शिवरायांची शिकवण आत्मसात करा. कारण आपला राजा बाई नाचवणारा नाही रे, बाई वाचवणारा होता. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय भवानी, जय शिवराय.